तुम्ही जो निर्णय घेतला त्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये, तरी मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. बाबा मी तुमच्याशी बोलतोय, असं का केलं तुम्ही? तुला फोन करून कळवलंय एवढं पुरेसं आहे. आमचा निर्णय पक्का आहे. पण मला त्याचं कारण हवंय. कारण हवंय तुला? तुला त्याचं कारण हवंय? कारण विचारणारा तू कोण आहेस तू? हे बघ, संपत्ती आमची आहे, ती कोणाला द्यायची, त्याचा वारसदार कोणाला नेमायचा, याचे सगळे अधिकार आमच्याकडे आहेत. आणि तुला संपत्तीतून का वगळलं याचं कारण तुला माहिती आहे. हो, मला पण कारण हवंय. का वगळलं मला? अरे लाज वाटत नाही तुला कारण विचारायला? तुझ्या त्या 5 स्टार मधल्या पार्ट्या काय, लेडीज बार मध्ये सर्रास जाणं काय, तुला काय वाटलं आम्हाला माहित नाही ते? तू जो हा माप पैसा वारे माप उडवतोयस ना, तो आमच्या कष्टाच्या कमाईचा आहे, समजलं? वाह आई, काय दिलंय कारण तू फर्स्ट क्लास तुमच्या संपत्तीतून वगळण्याचं. नाही आई, बाबा सुद्धा दारू पितात, तुषारही बारमध्ये जातो, मग मला एकट्याला शिक्षा का? हे त्याचं खरं कारण नाहीये. खरं कारण आहे तुम्ही मला दत्तक घेतले. मी फक्त तुमचा मानस पुत्र आहे, दुसरं काही नाही. आणि आता काय? आता तुम्हाला माझी गरज नाहीये, कारण आता तुमच्या रक्ताचा तुमचा खरा वारसदार या घरात जन्माला आलाय. बाबा, तुम्हाला जर असंच करायचं होतं तर जेव्हा तुषार जन्माला आला त्याच वेळा घरातून मला तुम्ही हाकलून द्यायला हवं होतं. तुम्ही मला लहानाचं मोठं का केलं? का वडिलांचं प्रेम दिलं? का आईची माया दिली? सांगा ना. हे बघ, आम्ही आई वडिलांचं कर्तव्य केलेलं आहे. तुला उच्च शिक्षण दिलंय, तुझं लग्न करून दिलेलं आहे, राहायला स्वतंत्र घर दिलंय. आणखीन काय हवंय तुला? सांग ना. बाबा, मला काही नको तुमच्याकडून. तुम्ही सगळे सुखात राहा, हीच माझी इच्छा आहे. आज मला तुम्ही माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीत, यातच सगळं आहे. यापुढे मी तुम्हाला माझा चेहराही दाखवणार नाही, या घरात कधीही येणार नाही. बाबा येतो, आई येतो. हॅलो, जुहू पोलीस स्टेशन. मी डॉक्टर अमर बोलतोय, जुहूच्या 7 रस्त्याच्या टर्नवरून. इथे एक माणूस गंभीररित्या जखमी पडलाय. नाही, तुम्ही येईपर्यंत कदाचित त्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. मी त्याला माझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हां, अमर हॉस्पिटल, 7 बंगला, अंधेरी वेस्ट. ओके.
व्हॉट हॅपन? आर यू ओके? चल 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 लवकर चल, आपल्या एका पेशंटचं ऑपरेशन करायचं आहे, वेळ फार कमी आहे. हरी अप. ओके, लेट्स गो. नाही डॉक्टर, नाही. मला 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 काहीच आठवत नाही. मला खरंच खरंच काय आठवत नाही. डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा, मला काहीच आठवत नाही. मी खरं सांगतो, मला आठवत नाहीये मी कोण आहे, कुठून आलो ते. पण डॉक्टर, माझं कोणीतरी असेल ना जे मला शोधत असेल. नाही, मला काहीच आठवत नाहीये. मला खरंच काय आठवत नाहीये. काही काळजी करू नका आणि जास्त टेन्शन घेऊ नका, नाही तर तुमच्या डोक्यावर आणखी परिणाम. मला वाटतं खरोखरच हे आपली आठवण गमावून बसले. डॉक्टर, आपण असं करूया की वर्तमानपत्रामध्ये यांचा फोटो प्रसिद्ध करू, म्हणजे मग यांचे नातेवाईक यांना शोधत इथपर्यंत येतील. काय होईल की हे एकदा घरी गेले की तुमचं टेन्शन निघून जाईल आणि आमचं सुद्धा. काय? ओके. वॉर्ड नंबर 4च्या पेशंटच्या रिपोर्टचं काय झालं? हो, बरी आठवण केली. मी ते रिपोर्ट काढायलाच विसरले. एक्सक्यूज मी, तुम्ही जरा बाहेर या. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नाही, मला तसं काय आढळलं नाही, कारण जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा तो जखमी अवस्थेतच होता. याच्यावरनं एक सिद्ध झालं की त्याचा अपघात झाला नसावा, कारण की जर अपघात झाला असता तर त्याच्या इतर ठिकाणी जखमा झाल्या असत्या, पण त्याच्या फक्त डोक्यालाच मार लागला होता आणि त्याच्यामुळेच त्याला आपली स्मरणशक्ती गमवावी लागली. डॉक्टर, मामला मला फारच गंभीर वाटतो.